रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आई फाउंडेशन व डॉक्टर रेड्डीज फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. दिव्यांगांना रोजगाराचा आधार. दिव्यांग रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वावलंबनाच्या दिशेने एक नवे पाऊल. दिव्यांग बांधवांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि रोजगाराच्या विविध संधी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आई फाउंडेशन आणि डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरोली येथे 20 जून 2026 रोजी युनियन बँक कोपरोली येथील पटांगणात सकाळी 10 ते 2 या वेळेत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उरण व परिसरातील सुशिक्षित दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्याच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच उरण पूर्व विभागातील दिव्यांगांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य करणारे, दिव्यांगांची माऊली म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय महादेव रामदास पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सौ कविता रुपेश पाटील, सदस्य उरण पंचायत समिती, विपुल म्हात्रे, माजी उपसरपंच कोपरोली, राकेश पाटील, संचालक साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत स्वावलंबन, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचीही ग्वाही दिली. मेळाव्यादरम्यान विविध क्षेत्रातील नामांकित संस्थांच्या रोजगार संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवारांची प्रत्यक्ष संवाद साधून मुलाखती घेण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमात सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनेलच्या कार्यकारी संपादिका सौ तृप्ती भोईर व त्यांचे यजमान घनश्याम भोईर उपस्थित राहिले. त्यांनीही दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचबरोबर सदिच्छा भेट देण्यासाठी उरण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्या सौ सायली पाटेकर या आल्या होत्या. स्वर्गीय रामदास पाटील यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या दिव्यांग बांधवांनी ऊठ अपंगा जागा हो, आपल्या हक्काचा धागा हो या विचाराला केंद्रस्थानी ठेवून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई फाउंडेशनने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवले असून हा रोजगार मेळावा त्याच मालिकेतील महत्त्वाचा उपक्रम ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या डॉक्टर रेड्डीज फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे रोजगाराच्या संधी दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या मेळाव्यातून घडून आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले. मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे, त्यांच्या पालकांचे, स्वयंसेवकांचे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करणाऱ्या सुनील वर्तक सर यांचे आयोजक आई फाउंडेशन आणि डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन यांनी मनपूर्वक आभार मानले. दिव्यांगांना संधी मिळाल्यास ते केवळ सक्षमच नव्हे तर समाजाच्या प्रगतीचे प्रभावी भागीदार ठरू शकतात हा संदेश देत दिव्यांग रोजगार मेळाव्याची यशस्वी सांगता झाली. आवाज रायगडचा चॅनेलसाठी अरणिता ठाकूर, उरण. ॲक्च्युली मागच्या 5 दिवसापूर्वी मदन सर असतील, मॅडम असतील यांच्याबरोबर आम्ही मीटिंग केली आणि त्या मीटिंगमधून आम्ही एक असा निर्णय घेतला होता की आपण दिव्यांग बांधवांसाठी काय करू शकतो का. तर एक होतं की आपण जो शिकलेला जो बांधव असेल त्या मुलांना आपण रोजगारासाठी काही संधी उपलब्ध करून देऊ शकतो का. तर त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि बऱ्यापैकी आले. ओके. डॉक्टर रेड्डीज फाउंडेशनविषयी जर सांगायचं म्हटलं तर डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन ही संस्था आहे ती 1996 पासून कार्यरत आहे. म्हणजे ॲटलिस्ट 30 इयर्स कंप्लीट आहेत आम्हाला. आणि हा जो प्रोग्राम आहे हा मी फक्त महाराष्ट्रापुरताच राबवत नाही आहे, तर आम्ही पॅन इंडियामध्ये राबवतो. पॅन इंडियामध्ये ऑलमोस्ट 170 वरती आमच्या ब्रँचेस आहेत. त्यातल्या 65+ ज्या ब्रँचेस आहेत त्या दिव्यांग मुलांसाठी काम करतात. ओके. आणि आमचा एकच ध्येय आहे की ह्या मुलांना रोजगारामध्ये आणणं, ह्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं, त्यांच्या घरामध्ये 2 पैसे कसे येतील
ते दुसऱ्यावरती अवलंबून न राहता स्वतःच्या पायावरती उभे राहतील, हा आमचा एक ध्येय आहे. दुसरं आहे की आपण नॅशनल लेवलवर जरी काम करत असेल तरी आपल्याला मागच्या 2023-24मध्ये आपल्याला एक राष्ट्रीय पुरस्कार आहे की जो राष्ट्रपतीकडनं मिळाला, बेस्ट प्लेसमेंट अवॉर्ड. म्हणजे आपण दिव्यांगांना चांगले रोजगार देतोय म्हणून आपल्याला राष्ट्रपतीकडनं कोणता पुरस्कार मिळाला आहे. हा सगळा जो प्रोग्राम आपण करतोय, डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन असेल, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज असेल, HSBC असेल, स्टँडर्ड चार्टर्ड बँक असेल, अशा अलग अलग संस्था. सरांनी सांगितलं की आम्हाला पण कुठून आम्हाला एक CSR फंड भेटतो, तर आम्हाला पण CSR फंड आहे आणि हा CSR फंड आम्ही एक गरजू लोकांसाठी वापरतोय. आज इथे जेवढे बांधव आले त्यातून जे इलिजिबल असतील, मी एक खात्री देतो की आम्ही 10 जर मुलं येत असतील तर 10 पैकी तुमच्या 8 मुलांना नोकरी देण्याची जिम्मेदारी ही माझी असेल. दुसरं की त्यानंतर ह्यांना नोकरी वगैरे लागेल, काही अडचण वगैरे असेल, मी रणिता मॅडम असतील, पाटील सर असतील, यांच्याबरोबर आम्ही बोललो होतो की त्यांना भविष्यामध्ये जरी काही अडचणी आल्या, ओके, म्हणजे जॉब लागल्यानंतर काही राहण्यासाठी असेल किंवा जाण्यासाठी असेल, तो आपण ह्याच्यावरती पण काय मी विचार करू. ओके, म्हणजे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही या, करा, काही सपोर्ट लागला त्यासाठी आम्ही आहोत, सर आहेत. ठीक आहे, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.